श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईत सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे. आपण आज छोट्या हिवऱ्यामध्ये आहोत, म्हणजे ज्या ठिकाणी परमपूजनीय संत शुभदास महाराजांनी साधना केली, ज्या ठिकाणी साधना केली ते हे मंदिर आहे. त्या मंदिराविषयीची माहिती विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ थोराते या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला कृपया मंदिराविषयी आणि महाराजांच्या साधनेविषयी माहिती सांगावी. महाराजांच्या साधारणतः 12-13 वर्षाच्या वयामध्ये हे मंदिराचं बांधकाम झालं हे आणि महाराजांनी स्वतःच्या हाताने एक विष्णूची मूर्ती स्थापन केली. किंवा खूप गरिबी होती, लक्ष्मी प्रसन्न कशी करायची, तर मग विष्णू आला तर सोबत लक्ष्मी येईल अशा हेतून त्यांनी विष्णूची मूर्ती तयार केली. आणि नंतर त्यांनी 4थ्या वर्गामध्ये शाळा सोडली आणि धर्मग्रंथाचं वाचन केलं सर्व. आणि नंतर त्यांचे विवेकानंदाचं पुस्तक वाचण्यात आलं आणि विवेकानंदाचे जे तत्व विचार होते ते त्यांना भावले मनाशी. आणि मग त्यांनी ठरवलं आपल्याला हे कार्य करायचं. पण आता या खेड्यागावात काय करणार म्हणून ते रामकृष्ण मिशनमध्ये गेले. त्यावेळेस त्यांचं वय 14 वर्षाचं काही होतं, 14 ते 15 वर्ष. त्यांनी सांगितलं तुमचं वय कमी आहे आणि शिक्षण नाही, त्याच्यामुळं या संस्थेमध्ये तुम्हाला राहता येणार नाही. 2 दिवस थांबले. ते मी परिसराची स्वच्छता करेल, झाडांना पाणी घालील, त्याच्यामध्ये नियमित बसत नसल्यामुळे तुम्ही इथे राहू नका. त्यांनी तिथे एक विवेकानंदाची प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खरेदी केली आणि घरी निघाली. ते आई तर मग तिची ते रोज महाराज घरी नसले की स्नान घालणं, पूजा करणं असं करायचं. मंदिरातून बाहेर आई येत असताना त्या मूर्तीचा एक हात घेऊन महाराज घरी आले, सांगितलं बाबा असं असं झालं. महाराज म्हणले की भंगलेली मूर्ती मंदिरात ठेवता येते. त्यांनी ती काढून घेतली आणि विवेकानंदाची स्थापना केली. आणि लहान मुलांचं मंडळ तयार करून ते जे बॅनरवर फोटो दिसतो ना लहान मुलांचा, ते महाराज मध्ये बसलेले आणि ते मुद्दा घेऊन असं मंडळ तयार करून गावाची स्वच्छता करणे, लोकांना आरोग्याचं महत्त्व सुरुवात. आणि मग इथं आश्रम तयार झाला कौलाचा. ते KG वडतकर गुरुजी जे होते त्यांनी त्यावेळेस ते महाराजांचे शिक्षक होते. ते महाराजांची शाळा सोडल्यामुळे ते यायचे. महाराजांसोबत चर्चेमध्ये त्यांना थोडंसं समाधान होतं. मग त्यांनी महाराजांचं सहकार्य करायचं ठरवलं. त्यांनी त्यावेळेस स्वतःची 13 एकर जमीन दिली महाराजांना. त्याच्यानंतर इथं आश्रम तयार करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं, काही वर्गणी केली आणि कौलाचा आश्रम झाला. त्याच्यामध्ये एक पार्टिशन करून पेशंट पायासाठी तिथं व्यवस्था केली. बाहेरचे डॉक्टर लोकांना बोलवून औषधोपचार सुरू केला. तेव्हा सगळं आयुर्वेदाचं होतं. आयुर्वेदाचं असल्यामुळं मग तिथं सगळं रॉ मटेरियल त्यांना आणावं लागायचं. डॉक्टरांनी सांगितलं ते कुठून त्याचं गाळून त्याची पावडर तयार करून त्याच्या पुड्या बांधून ठेवायला वेगवेगळ्या आजाराची. आणि ते नंतर मग डॉक्टर येऊन ते लोकांना द्यायचे तर मग त्याच्यातून लोक बरे व्हायचे. पण भरपूर पेशंट मिळाले. आपण जेव्हा मंदिरामध्ये पाहतो आज त्यांचा आवाज बंद करा. त्यावेळेला इथे आपल्याला विष्णूंची मूर्ती सध्या दिसत नाही, हनुमंतराई दिसतात आणि राम लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती दिसते. तर ते कसा चेंज आहे? तर हा चेंज काय झालं की ते ज्यावेळेस मग विष्णूची मूर्ती या विष्णूची मूर्ती काढून टाकली विवेकानंद आणि आश्रमाची स्थापना झाली. त्यावेळेस त्या आश्रमामध्ये महाराजांनी रामकृष्ण परमहंस, शारदादेवी, विवेकानंद असे ते एका ओट्यावर फोटो मांडले आणि तिथे ते प्रार्थना मंडळ तयार केलं. महाराजांनी स्वतः अनुभूती नावाचा ग्रंथ लिहिला त्यावेळेस. आणि त्यावेळेसच त्यांनी एक प्रार्थना आणि आरती तयार केली. ती प्रार्थना आरती इथे या मंदिरात घेतल्या जाईल त्या आश्रमात. आणि याच्यामध्ये बजरंगबलीची मूर्ती त्यांनी हाताने केली, साईडला ठेवली, त्याला दुसरी ठेवली आणि ती विवेकानंदाची मूर्ती. आणि नंतर हे सगळं शिफ्ट झालं तिकडं वर रोडवर. गावात यायला पूर्वी रस्ता नव्हता म्हणून मग रोडवर जमीन घेतली एकर 500 रुपये. तर 84 साली तिथं आश्रम सुरू झाला. आणि त्यावेळेस पूर्वी तिथं भूतं राहत अशी लोकांची कल्पना होती. त्याच्यात तिथं कोणी गाडीत बसत नव्हतं. आश्रम झाल्यानंतर एक 5 टिराची खोली केली, मग नंतर इमारत झाली आणि असं ते काम सुरू झालं. आणि नंतर मग 82 मध्ये तिथं शाळा सुरू झाली आणि हळूहळू मग ते गाव विकास झाला. होत गेला. आता आदरणीय प्राचार्य भिसेडे सर विश्वस्त विवेकानंद आश्रम या ठिकाणी उपस्थित आहे. सर, आपला मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तर हा कशा पद्धतीने झाला तोही आपल्या श्रोत्याला सांगा. सर प्लीज समोर मंदिराचं नाही, नवीन परत आश्रम तयार केला काढला. अशोक भाऊची संकल्पना होती की महाराजांनी सुरुवात इथून केली, तर आपण इथं काहीतरी डेव्हलपमेंट करावी म्हणून आम्ही एकदा दोनदा इथे आलो, परिसर पाहिला. गावाच्या मंडळींनी खूप सहकार्य केलं. खूपसं जागा जी होती महाराजांची, तिथं महाराजांची वडील कुटुंब राहायचं, त्या जागेच्या आजूबाजूची जागासुद्धा त्यांनी लोकांनी थोडीशी सहकार्यानं दान म्हणा किंवा ग्रामपंचायत हँडओव्हर केली की आपण सर्व लिगल करून इथे सर्व हळूहळू डेव्हलपमेंट करण्याच्या विचाराने बांधकाम केलं. बांधकाम करताना उन्हाळ्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा येऊन इथे पुढच्या टप्प्यात जे न्यायचं आहे त्याचा हा काही पायावर लिहिलं.
सर जी आज वर्धापन दिन आहे विवेकानंद आश्रम स्थापनेचा, तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे? आज 61वा वर्धापन दिन आहे. म्हणजे आज 61व्या वर्षापूर्वी इथं महाराजांनी छोटेखानी जी सुरुवात केली होती, लहानसं बीज लावलं होतं, त्याचा आता हा वटवृक्ष म्हणून आपण याला जो आश्रमच्या रूपाने तयार झालेला आहे. तर इथून पुढे ज्या संकल्पना आहेत अशुभोच्या, की इथं एखादा सभामंडप व्हावा, इथे काही गावातले कार्यक्रम व्हावेत, गावात एखादं भजनी मंडळी ते दररोज आयोजन व्हावं, महाराजांनी जे उपक्रम सुरुवातीला सुरू केले ते सर्व इथं व्हावेत ही संकल्पना आहे. मित्रांनो, या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण महाराजांनी ज्या ठिकाणी साधना केली त्या साधना केलेल्या ठिकाणी आहोत आणि विविध प्रकारचे समाजोपयोगी जे उपक्रम असतात ते राबवण्याच्या दृष्टीनं विवेकानंद आश्रम हा नेहमी सक्रिय असतो. ग्रामीण भागामध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने या ठिकाणी कार्य करण्याचा एक मानस या ठिकाणी व्यक्त केला. आदरणीय सर्व पदाधिकारी महोदयांनी, पत्रकार बांधव आमचे समाधान पाटील मस्के आहेत, काळे पाटील आहेत, आदरणीय निकष सर आहेत, त्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.